तर देश खरं तर महासत्ता होण्याच्या घोषणा केल्या जातात, मात्र अजूनही शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळत नसल्यानं शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. हे शोकांतिक आहे. काय नेमके अत्यंत उमदा तरुण ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा समाजाला, गावाला, परिसराला होत्या, अशा एका व्यक्तिमत्वानी आणि शेतीनिष्ठ अशा व्यक्तीने, तरुणाने आत्महत्या करणं हे शोकसंवेदना देण्यापलीकडचा हा विषय आहे. डाव्या कालव्याची मागणी ही अनेक वर्षांची आहे. इथले माजी आमदार जे आहेत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या समक्ष त्यांनी आमदार महोदयांना असताना बर्थडे गिफ्ट म्हणून आत्ताच मी फाईलवर सही केली असे सांगितले असता तर मी एक साक्षी आहे. तेच मुख्यमंत्री आता पुन्हा दुसऱ्यांदा मी पुन्हा येईल म्हणत ते पुन्हा खुर्चीवर बसलेले आहेत. मात्र हे आंदोलन ज्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी होते, ते आंदोलनाची फलश्रुती ही शून्य झाली आहे आणि परिणामस्वरूप धरणात पाणी आहे खडकपूर्णात, मात्र या परिसरातील शेतकरी, जमीन, धरणं ही तहानलेली आहे. दुसरीकडे शेतमालाला भाव नाही. अशा सगळ्या विदारक परिस्थितीमध्ये जेव्हा कैलास नागरेंसारखा एक व्यक्ती आत्महत्या करतो, तेव्हा सगळ्याच व्यवस्थेवर एकूण प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतो. जबाबदार कोण आहे हा प्रश्न निश्चित फार महत्वाचा आहे. आणि उद्योगपती आज रोजी शेतमालाचे भाव सुनिश्चित करत आहे. 2 दिवसानंतर कांडला बंदरावर तूर पुन्हा येत आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही. शेतकऱ्यांना नेमकं काय, कसं जगावं, कसं तगावं हे समजत नाही. त्यामुळे माय जेव घालत नाही आणि बाग भीक मागू देत नाही, अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीला शासनाने कठोरात कठोर पावलं उचलणं आवश्यक व अभिप्रेत आहे. मात्र मूळ मुद्द्यांना बगल देत कुठे भावनिक मुद्दे, जातीपातीचं राजकारण, कुठे धर्माचं राजकारण हे सुरू आहेत. जबाबदार मंत्री हे मूलभूत ज्या समस्या आहेत त्या समस्याला बोलत नाही, तर कोणी काय खावं, कसं राहावं, कुठे राहावं, काय करावं या वगैरे वगैरे वेगळ्याच गोष्टीमध्ये बोलत आहेत. सरकारमधले जे घटक पक्ष आहेत हे आपसामध्ये त्यांचं एक टोळी युद्ध सुरू आहे आणि त्या टोळी युद्धाकडे सगळ्यांचं लक्ष हे वेधलं जात आहे. अर्थसंकल्प सादर झाला, अर्थसंकल्पात कुठल्याही ठोस घोषणा नाहीत, केवळ उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत. निवडणुकीच्या आधीच्या आश्वानांची पूर्ती नाही, शेतकऱ्यांच्या विषयी कुठलीही त्यामध्ये ठोस तरतूद नाही. कर्जमाफीची बाब असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, अशी कुठलंही एक आशादायक चित्र हे कृषी क्षेत्रात निर्माण होत नसल्याची परिणती या आत्महत्येच्या अनुषंगाने झालेली आहे. इथे सरकारने या संदर्भामध्ये नेमकेपणानं काय करणार आहे हे लवकरात लवकर सांगण्याची आवश्यकता आहे. कारण एक शेतकरी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये इतक्या मूलभूत स्वरूपाच्या गोष्टींची अपेक्षा व्यक्त करून जातो, तेव्हा या व्यर्थ ठरू न देता या संदर्भात ठोस स्वरूपाची कारवाई ही सरकारने ताबडतोब करावी, ही या निमित्तानं मागणी आहे. आणि जे या संदर्भात जे अधिकारी दोषी आहेत या अधिकाऱ्यांवर या आत्महत्येस जबाबदार असल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, ही देखील आमची मागणी आहे. यांनी असं म्हटलं की हा शेतकरी मला भेटला होता आणि या संदर्भात पाणी देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या हालचाली कराव्यात आणि याच्या संदर्भात कारवाई करावी अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या धिम्म शासनाच्या या यंत्रणेचा हा कारभाराचा बळी म्हणावा की शेतकरी आत्महत्या म्हणावा? निश्चित पालकमंत्री आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे हेच माहित नाही. पालकमंत्री सांगा आणि दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी पालकमंत्र्यांच्या संदर्भातील परिस्थिती आहे. कुठलाही आढावा नाही. टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेस आढावा घेणं, तालुक्यांना भेटी देणं, मात्र पालकमंत्र्यांचा 26 जानेवारीच्या झेंडावंदनाच्या पलीकडे काही दिसत नाही. आणि इतपर अधिकाऱ्यांना जर निर्देश शासनाने दिले असतील तर शासनाने ताबडतोबीनं या सर्व अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, ही आमची भावना आहे, आमची भूमिका आहे. शासनाच्या आश्वासन दिल्याशिवाय आम्ही अंतिम संस्कार करणार असा पवित्र नातेवाईकांनी घेतला. दुसरा पर्याय हा शेतकऱ्यांजवळ कोणताही उरलेला नाही. त्यामुळे हे एक सुबकस असं एक धरण एकेकाळी जेव्हा झालं तेव्हा शिवनी आरमाळमध्ये आता मोठी बदल, मोठी क्रांती होईल,
ही एक अपेक्षा होती. या गावात पहिल्यांदा जलपुरुष भारत बंद्रेंच्या सोबतच त्यांच्यासोबत मोटरसायकलवर येत असताना याचं जे आगळं वेगळं जे धरणाचं डिझाईन आहे आणि या निमित्तानं या परिसरात शिरूर शेतकरी हे कष्टकरी पण आहेत. एक बदल होईल ही अपेक्षा उमेदीच्या काळात माझ्यासारख्या तरुणाची होती. मात्र आज एका अशा स्वरूपाच्या आत्महत्येच्या निमित्ताने येत असताना हा नाकर्तेपणा जो आहे हा व्यवस्थेचा हा आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट स्वरूपात येतो. याला जे जबाबदार अधिकारी आहे किंवा ज्या आंदोलनामध्ये भाग घेतल्यानंतर आंदोलन झाल्यानंतर हा डावा कालवा मंजूर झाला असा सांगणारा जो राजकीय वर्ग आहे, जो मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपातून असेल, ते देखील याला अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त जबाबदार आहेत. या घटनेसंदर्भात आपण कृषी या सरकारच्या संदर्भातला आमचा जो अनुभव आहे, हे सरकार मूक, बहिरं आणि आंधळ आहे. यांच्या पुढे कितीही मुद्दे आणि काही आपण सांगितलं तर यांच्यापर्यंत कसं पोहोचावं हीच मोठी एक अडचण आहे. ही व्यवस्था आणि हे प्रचलित जे सरकार आहे हे अजून किती बळी घेणार आहे एवढाच प्रश्न या आत्महत्येच्या निमित्ताने शिल्लक राहतो. काँग्रेस आवाज आपल्या मृत्यूपूर्वीच्या सुसाईड नोटमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना या प्रशासकीय स्वरूपाच्या आणि शासनाची झोप उडावी अशा स्वरूपाच्या या मागण्या जरूर आहे. मात्र त्यासोबत एक भावनिक साथ देखील कैलास नागरे यांनी घातलेली आहे. ती मात्र शासनाने कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करावी. ती म्हणजे 2 मुली आणि 1 मुलगा यांचा सांभाळ पुढे कसा व्हावा हा एक प्रश्न मरताना किंवा शेवटचं पाऊल उचलत असताना जी फार मोठी जबाबदारी जी त्यांच्यावर होती त्या अनुषंगानं त्यांनी व्यक्त केलेली जी अपेक्षा की याचं पालकत्व हे शासनाने स्वीकारावं, ही जी अपेक्षा आहे किमान ही अपेक्षा तरी या प्रशासनाने शासनाने पूर्ण करावी, हे या निमित्तानं आमची सरकारकडे मागणी आहे. मी सभागृहात या संदर्भात बोललेली आहे. सतेज पाटलांनी देखील या दोन्ही आमच्या सभागृहातील नेत्यांच्या सोबत माझी चर्चा झाली आणि दोघांनी देखील या संदर्भामध्ये आवाज उठवण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी निश्चित कारवाई करतील. मी 2 वर्षापूर्वी या परिसरात सावखेड नागरे येथे भगवान बाबांच्या मंदिरामध्ये भगवान बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेला आलो असताना पाडळी शिंदेचे पोलीस पाटील व तिथले जे प्रकल्प जो आहेत त्याच्या अनुषंगाने भेट असताना कैलास तिथे येऊन मला अत्यंत आग्रह करून घरी चालण्याच्या आणि माझे प्रयोग बघण्याच्या अनुषंगाने सांगत होता. आणि त्यावेळेस मी सांगितलं की मी तर पुन्हा येईल, जेवायलाही येईल, मात्र माझ्या मुलाला मी जरूर पाठवेल. माझ्या मुलाचं भविष्य या कैलास सारख्या लोकांच्या निमित्तानं त्यांनी तशी वाटचाल करावी हे सांगणारा एक बाप म्हणून देखील या आत्महत्याकडे पाहत असताना मनामध्ये खूप वेगवेगळ्या भावना दाटून येतात. कारण मुलांनी कोणाला रोल मॉडेल म्हणून चालवं त्यामध्ये कैलास नागरे यांचा त्यामध्ये उल्लेख हा मी केलेला होता. तशा स्वरूपाच्या सूचनाही माझ्या मुलाला दिल्या होत्या. मात्र आज तोच कैलास उमेद हारून जर आत्महत्या करत असेल तर ही हृदयद्रावक अशा प्रकारची माझ्या व्यक्तिगत एक कार्यकर्ता या नात्यानं किंवा एक बाप या नात्यानं देखील माझी अवस्था आहे.